टॉपिक काय आहे तुम्ही बघितलं असाल तर आज मी करणार आहे माझ्या हेअरचा थोडासा मेकओव्हर. खालून बघू शकताय माझे हेअर कसे झालेले आहेत आणि मला एवढे लाँग हेअर ठेवण्याची पण सवय नाही आहे. मी आय थिंक फर्स्ट टाईमच मी एवढे लेंथचे हेअर केलेले आहेत किंवा ते ग्रो होऊ दिलेले आहेत. पण आता मला असं वाटत आहे की मी थोडेसे चॉप अप केले पाहिजेत, केस थोडेसे कट केलेले पाहिजेत आणि थोडासा हेअर कलरही मी करणार आहे, ते पण घरच्या घरीच. मी आधी ठरवलं होतं की मी सॅलॉनला वगैरे जाईन आणि तिथेच हेअर कट आणि कलर वगैरे करेन. बट म्हटलं की का नाही, मी घरच्या घरी हे ट्राय करावं. माझा एक यूट्यूबसाठी व्हिडिओ सुद्धा होईल आणि ज्या लोकांना घरच्या घरीच हेअर कट करायचे आहेत किंवा कलरसुद्धा करायचे आहेत आणि फर्स्ट टाईम करतायत, त्यांनी याच्या आधी कधीही केलेले नाही आहेत, जसे की माझ्यासारखं. कारण मी सुद्धा फर्स्ट टाईमच अशा पद्धतीने केस कट करणार आहे. याआधी मी घरच्या घरी कट केलेत म्हणजे लाईक असेच लिटल बिट हेअर असे कट केलेले आहेत एवढ्या एवढ्या लेंथचे. बट थोडेसे डीपमध्ये मी कधीच कट केलेले नाही आहेत स्वतःहून. मी त्याच्यामध्ये बिलकुल प्रो नाही आहे. तर पहिल्यांदाच हे करणार आहे. त्यामुळे मग हा माझा जो काही प्रयोग जो होणार आहे तो सक्सेस होतो की रॉंग वेनी जातो, आपल्याला काहीच गॅरंटी नाही आहे. त्यामुळे तुम्ही हे घरच्या घरी ट्राय करायच्या आधी हा व्हिडिओ बघा. जर सक्सेस झाला तर तुम्ही हा ट्राय करू शकता. कलरसुद्धा मी अजून चॉईस केलेला नाही आहे, मी कोणता हेअर कलर करणार आहे बघूया. पहिल्यांदा हेअर तरी कट करून घेऊया. ठीक आहे, चला लेट्स गो. सो गाईज, मी आता हेअर वॉश करून घेतलेले आहेत. पाठीमागून आपल्याला केस पुढे घ्यायचे आहेत, जसं मी आता दाखवेल तुम्हाला. आय नो याच्यामध्ये मी थोडीशी वियर्ड वाटू शकते, बात तो सही है. पण इट्स ओके. वॉटर स्प्रे करावा लागेल. ओके ओके. सो इथे एक रबर बँड. सो या अशा पद्धतीने आपण आपले हेअरस्टाईल करून झालेली आहे, हेअर टाय केलेले आहे. नाव ओके, वेअर इज माय सीझर. आय एम हॅव्हिंग दिस काइंड ऑफ सीझर कॉज आपण काही प्रोफेशनली नाही आहोत हेअर कट करणारे, लाईक त्यामुळे सॅलॉन टाईप सीझर माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. सो जी काही घरची आहे ही काम चलाव. आवाज येतोय, भंगारवाला आलाय. जुने काही वस्तू असते तर घ्यायला आलाय. माझा भाऊ नाहीये घरी आता. गाईज, ऑल द बेस्ट तरी बोला. जय हिंद, जय महाराष्ट्र. लवकर वाढशील हां, पुन्हा येशील. ओके, मी आता अशा पद्धतीने पहिलं तर अशी केस कट करते. गॉड. ओके. हे सगळं मी काढेल. सो हाय गायज, आय एम बॅक. अजून एक स्टेप मी घेणार आहे. सो इथून बरोबर अशा वेने मी अजून हाफ जे काही सेक्शन आहे हेअरचा तो पुढे घेतलेला आहे आणि त्याला मगाशी जसं आपण पॉनीटेल केलं होतं त्या पद्धतीने मी हे रबर बांधलेला आहे. सो आता मी अजून एक लेअर कट करणार आहे. Like this. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? सो आता मी हे खोलते. यानंतर मी थर्ड सेक्शन घेतलेलं आहे. यामध्ये क्राउन सेक्शनचे हेअर घेतलेले आहेत आणि आधी दाखवल्याप्रमाणेच हेअर कट केलेला आहे. भाई जिंदगी में आपने कभी किसी ने ऐसे हेयर कट नहीं किया होगा. सो लेट्स सी. त्यानंतर अगदी मिडल पार्टिशन करून दोन्ही बाजूने केस मी समोर घेतलेले आहेत आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी लास्टला जे लाँग लेंथचे हेअर राहतात ते मी एका लेवलमध्ये कट केलेले आहेत. आता आपण करूया हेअर कलर.
बट मी जसं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी अजून हेअर कलर डिसाईड नाही केलेला, म्हणजे तो अजून मला जाऊन बाय करायचा आहे, तो जाऊन आणायचा आहे. सो मी हेअर कलर घेऊन येते अँड देन विल कंटिन्यू. लेट्स गो. चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलेलं, पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कंटिन्यू पहा. मी कलर घेऊन आलेली आहे आणि एक सांगायचं झालं तर मी इथे ओपन स्पेसमध्ये आता बसलेली आहे कलर करण्यासाठी वगैरे, आणि भाभींचं आमच्या काम चालू आहे तिकडे, त्यामुळे भांड्यांचा वगैरे असा आवाज येणार आहे बॅकला. सो प्लीज सॉरी फॉर दॅट आणि इग्नोर करा प्लीज. ओके, सो मी आणलेला आहे लॉरियल पॅरिसचा हा कास्टिंग क्रीम ग्लॉसवाला कलर. जो मी शेड आणलेला आहे तो 550 महोगनी हा कलर आणलेला आहे. आणि मी फर्स्ट टाईमच असं घरी हेअर वगैरे कलर करत आहे. एक टाईम मी सॅलॉनमध्ये केलेलं होतं लास्ट टाईम, तर फर्स्ट टाईमच होतं माझ्यासाठी, आणि आता हे सेकंड टाईम मी घरी ट्राय करते आहे. सो बघूया आपण आता याच्यामध्ये काय काय आहे, आपल्याला काय किट दिलेलं आहे काय नाही ते. ही वाली एक बॉटल आहे, याच्यामध्ये डेव्हलपर आहे, येस, जो की आपल्या कलरमध्ये मिक्स करून आपल्याला लावायचा असतो. आणि हा आपला कलर. हा कलर ॲक्च्युली मला MRP आहे याची 649, मला हा 599 रुपीजला भेटलेला आहे. आणि दिस इज शाईन मास्क विथ रॉयल जेली, जो आपल्याला पूर्ण लास्टला वापरायचा आहे वॉश करायच्या वेळेस. याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहे हँड ग्लोव्ज. मी व्हिडिओज पाहिलेत तेव्हा याच्यामध्ये हँड ग्लोव्जही भेटतं आपल्याला. का तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे, काय करायचं आहे, लावून झाल्यानंतर हे 20 मिनिट्स आपल्या हेअरवरती ठेवायचं आहे अशी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. नाही, मी आतापर्यंत जे व्हिडिओ वगैरे पाहिले ना, तर ते लोक काय करतात, ह्याचं म्हणजे याच्यामध्येच हा कलर जो काही ट्यूब दिलेली आहे तो कलर सगळा मिक्स करतात, शेक करायचं वेल पद्धतीने, आणि याचं जे काही टिप आहे ते कट करून डिरेक्टली असं हेअरवरती अप्लाय करून जस्ट ते लावतात. बट मी काय करणार आहे, एक मी असं प्लास्टिकचा लाईक कंटेनर घेतलेला आहे. तुम्ही बोल वगैरे काही तुमच्याकडे जे असेल ते घेऊ शकता, आणि अशा पद्धतीचा एक जो कलरसाठी ब्रश असतो तो मी घेतलेला आहे. मग मी आता हा डेव्हलपर आणि हा कलर हे दोन्हीसुद्धा याच्यामध्ये मिक्स करणार आहे. सो लेट्स गो. सो मला बिलकुल आयडिया नाही आहे मी सेक्शन वाईज कसे कलर करणार आहे. गाईज प्लीज डोंट जज. ओके, पहिला तर मी हाफ सेक्शन करून घेते. ओके, असा टर्न ऑसम झालेला आहे कलर. कॅन यू सी? माय गॉश, फक्त माझ्या हेअरवरती दिसू देत, दॅट्स इट. ओके, कधी रूटपासून लावायचं आपल्याला. ओके गाईज, तर आता मी हे सगळं कलर लावून झालेलं आहे, आणि आफ्टर 20 मिनिट्स हे 20 मिनिट्स नंतर मी वॉश केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दाखवेल. सो स्टे ट्यून, आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आय बी बॅक. सो लवलीज, कसा वाटला तुम्हाला हा हेअर कलर? मला तर हा खूप आवडलेला आहे. कमी बजेटमध्ये, ते पण घरच्या घरी तुम्हाला आवडीचे तुमचे कलर तुम्ही केसांना करू शकता. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम शांती.